बा आता आवाज ऐकू येतोय का बघा बरं. आवाज ऐकू येतोय का आता. ओके, समीक्षा बोलते आवाज ऐकू येतोय क्लिअर. तर डोनन इक्विलिब्रियम माया थोरात. ओके, डोनन इक्विलिब्रियम ही जी कन्सेप्ट त्या ठिकाणी आपल्याला बघायची आहे. दॅट बाय इट इज बेस्ड ऑन द अझम्पशन दॅट सर्टन निगेटिव्हली चार्ज्ड आयन आफ्टर देअर एंट्री इन टू द सेल बिकम फिक्स्ड ऑन द इनर साइड ऑफ द सेल मेम्ब्रेन. म्हणजे जेव्हा काही निगेटिव्हली चार्ज्ड आयन कुठं जाता, सेलच्या आतमध्ये जाता, तर ते सेल मेम्ब्रेन बरोबर फिक्स होऊन जातात आतल्या बाजूला. म्हणजे समजा आता या ठिकाणी आपण समजा इथं सेल घेतली, तर हे सेलचं मेम्ब्रेन आहे, तर इथं निगेटिव्हली चार्ज जे आयन्स आहे ते अशा आतल्या बाजूला आले आणि फिक्स होऊन गेले. असे निगेटिव्हली चार्ज आयन कुठे फिक्स झाले, ऑन द इनर साइड ऑफ द सेल. आफ्टर देअर एंट्री इन टू द सेल बिकम फिक्स्ड ऑन द इनर साइड ऑफ द सेल मेम्ब्रेन अँड दिस फिक्स्ड anion कॅन नॉट डिफ्यूज आउटसाइड. हे anion आता आउटसाइडला जाऊ शकत नाहीये. देअर फोर ऍडिशनल मग बाहेरचे जे कॅटायन्स आहे ते यांना न्यूट्रल करण्याकरता कोणाला, अनायन्सला, त्या ठिकाणी त्या ठिकाणी कुठून येतील, बाहेरून आत येतील. कोण, कॅटायन. आणि कोणाला न्यूट्रल करतील, तर आत आलेल्या आणि फिक्स झालेल्या अनायन्सला. कॅटायन फ्रॉम द सेल एक्सटेरियर मूव्ह टू द इनर साइड टू न्यूट्रलाइज द anion अँड दिस काइंड ऑफ. त्यामुळे सांगा बरं, जे पॉझिटिव्हली चार्ज आयन्स आहे मग ते कोणते राहू शकता, Na+ राहू शकता, Ca++ राहू शकता, Cu++ राहू शकता. ते पॅसिव्हली कुठे येत आहे, इनसाइड द सेल. कशा करता, तर anion हे कॅटायनला न्यूट्रल करण्याकरता आत येतील किंवा कॅटायन हे anion न्यूट्रल करण्याकरता आत येतील. आणि अशा प्रकारचा जो इफेक्ट आहे त्याला म्हणता डोनन इक्विलिब्रियम. अशा प्रकारचा जो इफेक्ट आहे त्या इफेक्टला काय नाव दिलं जातं मित्रांनो, डोनन इक्विलिब्रियम. धिस काइंड ऑफ पॅसिव्ह ऍब्झॉर्प्शन ऑफ anions ऑब्लिक कॅटायन्स फ्रॉम द सेल एक्सटेरियर अगेन्स्ट देअर ओन कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट इन ऑर्डर टू न्यूट्रलाइज द इफेक्ट ऑफ कॅटायन्स अँड anions इज कॉल्ड एज द डोनन इफेक्ट. म्हणजे सांगा बरं, जर सेलच्या आतल्या बाजूला anion फिक्स झाले तर बाहेरचे कॅटायन त्याला न्यूट्रल करायला आत येतील पॅसिव्हली. जर सेलच्या आतल्या बाजूला कॅटायन फिक्स झाले तर बाहेरचे anion पॅसिव्हली त्या ठिकाणी कॅटायन्सला न्यूट्रल करण्याकरता आत येतील. आणि ही जी पद्धत आहे न्यूट्रलायझेशनची याला म्हणता मित्रांनो डोनन इक्विलिब्रियम. ही जी पद्धत आहे कशाची, कॅटायन्सला न्यूट्रल करण्याकरता anions आत येतील किंवा anionsला न्यूट्रल करण्याकरता कॅटायन्स आत येतील. आणि ही जी मेथड असेल याला नाव दिलं जातं डोनन इक्विलिब्रियम. काय नाव द्यायचं सांगा मित्रांनो, डोनन इक्विलिब्रियम. नाव द फ्लो ऑफ मिनरल न्यूट्रिएंट फ्रॉम द रूट्स टू डिफरंट पार्ट्स ऑफ द प्लॅन्ट. बघा, फ्रॉम रूट्स टू डिफरंट पार्ट्स ऑफ द प्लॅन्ट. द मिनरल आयन accumulated in the root here pass into cortex region and finally reach the xylem. सांगा, त्या ठिकाणी anion रूट्स मधून कॉर्टेक्स नावाच्या भागात येतात आणि कॉर्टेक्स मधून ते फायनली झायलेम मध्ये पोहोचतात. द मिनरल्स इन द झायलेम आर देन कॅरीड along with water to other parts of the plant along the transpiration stream. आणि मग झायलेम हे पाण्याबरोबर त्या मिनरल्सला वेगवेगळ्या भागामध्ये पोहोचवत जाईल. आणि ह्या पद्धतीने मग जे मिनरल्स आहे ते पूर्ण प्लांटमध्ये डिस्ट्रीब्यूट होतील. द मिनरल्स आर assimilated into organic molecule and then redistributed to the other parts of plant through phloem. मग आता हे जे मिनरल्स आलेले हे काय तयार करतील, ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स तयार करतील सगळ्यांच्या मदतीने. आणि जे ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स आहे ते मग फ्लोएमच्या मदतीने
पुन्हा एकदा पूर्ण झाडामध्ये काय केल्या जातील, डिस्ट्रीब्यूट त्या ठिकाणी केल्या जातील. द मिनरल्स आर ॲसिमिलेटेड. मिनरल्स काय केले जातील, ॲसिमिलेटेड. द मिनरल्स आर ॲसिमिलेटेड काय म्हटलेलं आहे, इनटू ऑर्गॅनिक मॉलिक्यूल, म्हणजे ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स ते तयार करतील अँड देन रिडिस्ट्रीब्युटेड टू द अदर पार्ट्स ऑफ द प्लांट थ्रू फ्लोएम. लक्षात घ्या. तर हे झालं त्या पूर्ण डिस्ट्रीब्युशन. आता मॅच द एलिमेंट गिवन इन कॉलम 1 विथ देअर डिफिशियन्सी सिम्पटम शोन. म्हणजे क्लोरीनची डिफिशियन्सी आली तर काय तयार होईल, बोरॉनची आली तर काय तयार होईल, झिंकची डिफिशियन्सी आहे, कॉपरची आहे तर काय तयार होईल. तर आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागेल, इथं बघावं लागेल. बघा आता एक 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 बघत जाऊ आपण. बघा आता क्लोरीन आहे, मग क्लोरीन मध्ये काय डिफिशियन्सी सिम्पटम, पुअर ग्रोथ ऑफ द प्लांट. प्लांटची ग्रोथ जी आहे ती ग्रोथ जी आहे ती पुअर होईल, म्हणजे व्यवस्थित त्या ठिकाणी वाढ होणार नाही. आणि मग त्या कंडिशन्स मध्ये ते त्या ठिकाणी जी ग्रोथ आहे ती थांबून जाईल एक प्रकारे. त्यानंतरचं कोण होतं, बोरॉन. बघा आता बोरॉनचा पार्ट बघू. बोरॉन. तर बोरॉन मध्ये बघा काय होतं, ब्राऊन हार्ट डिसीज. ब्राऊन हार्ट डिसीज म्हणजे काय सांगा, बोरॉनची जर डिफिशियन्सी असेल तर प्रॉब्लेम येतो ब्राऊन हार्ट डिसीज. यंग लिव्ज बिकम ब्राऊन अँड डाय ॲट द अर्ली स्टेजेस ऑफ द ग्रोथ. म्हणजे कोणता डिसीज आहे बघा आता बोरॉनच्या बाबतीत जर कन्फर्म झालं आपल्याला, बोरॉनच्या बाबतीत कोणता डिसीज येतोय बघा बरं. बोरॉनच्या बाबतीत कोणता डिसीज त्या ठिकाणी येतोय, तर हे आलं ब्राऊन हार्ट डिसीज. थोडं लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला की ब्राऊन हार्ट डिसीज. क्लोरीनचं पण आहे, पुअर ग्रोथ ऑफ द प्लांट. क्लोरीनचं पण त्या ठिकाणी आलं पुअर ग्रोथ ऑफ द प्लांट. आता झिंक आणि कॉपरचं बघू. कोणतं बघायचं आहे, झिंक आणि कॉपर. आता इथं मॉलिब्डेनम आहे, बोरॉन आहे, कॉपर आहे. बघा कॉपर. तर इथं येतंय डाय बॅक ऑफ शूट. काय येतंय सांगा, डिफिशियन्सी सिम्पटम काय येतंय, डाय बॅक ऑफ द शूट. कोणाचं, कॉपरचं. आणि झिंकचं बघा, झिंकचं काय आहे, माल फॉर्म लिव्ज, म्हणजे ॲबनॉर्मली फॉर्म लिव्ज. म्हणजे जे नॉर्मल लिव्ज आहे तसे लिव्ज न तयार होता थोडे वेगळ्या पद्धतीचे, म्हणजे लगेच कळेल की अरे खराब लिव्ज आहे, त्याला म्हणतं माल फॉर्म लिव्ज. तर झिंकचं म्हणजे झिंकमुळं माल फॉर्म लिव्ज होतं, नंतर कॉपरमुळं डाय बॅक ऑफ शूट. एवढं दोन लक्षात घेऊ आणि तिथं बघता येईल. मग आता बघा बरं काय आहे त्या ठिकाणी, झिंकचं बघा माल फॉर्म लिव्ज आणि कॉपरचं डाय बॅक ऑफ शूट. कॉपरचं काय येतंय, डाय बॅक. म्हणजे बघा क्लोरीन जर झाडांना पुरेशा प्रमाणात क्लोरीन नाही भेटला तर काय प्रॉब्लेम येतो, पुअर ग्रोथ ऑफ द प्लांट. बोरॉन नाही भेटला तर काय प्रॉब्लेम येतो, ब्राऊन हार्ट डिसीज. झिंक नाही भेटला तर मॅल फॉर्म लिव्ज. कॉपर नाही भेटला तर डाय बॅक ऑफ द शूट. म्हणजे तुम्हाला आता हे लक्षात ठेवायचंय. काय काय सांगा, क्लोरीन जर नाही भेटला पुअर ग्रोथ ऑफ द प्लांट. बोरॉन नाही भेटला तर ब्राऊन हार्ट. बी वरून लक्षात घ्या, बोरॉन मध्ये बी आहे आणि इकडं ब्राऊन हार्ट डिसीज आहे. झिंक आहे, झिंक मध्ये मॅल फॉर्म लिव्ज आहे. कॉपर मध्ये डाय, सी आणि डी डाय बॅक ऑफ शूट. तर करेक्ट ऑप्शन बघा 1चं 3 सी, 1चं सी, 2चं ए, 1चं सी 2चं ए हे दोन ठिकाणी आहे. 3चं बी म्हणजे करेक्ट ऑप्शन येईल बी ऑप्शन. करेक्ट ऑप्शन कोणतं येत आहे, बी इज द करेक्ट ऑप्शन. चार्ट थोडासा तुम्हाला पक्का करून घ्या. क्लोरीन पुअर ग्रोथ ऑफ द प्लांट, बोरॉन ब्राऊन हार्ट डिसीज, झिंक मॅलफॉर्म लिव्ज, कॉपर डाय बॅक ऑफ शूट. पाठच करावं लागेल, हे पाठ करून घ्यायचं. नेक्स्ट बा आता
क्लोरोसिस म्हणजे काय, नंतर नेक्रोसिस म्हणजे काय, मॉटलिंग म्हणजे काय आणि ॲब्सिशन म्हणजे काय, आणि त्याचं ऑप्शन्स त्या ठिकाणी दिलेले. बघा क्लोरोसिस म्हणजे काय विचारलेलं आहे, नंतर नेक्रोसिस म्हणजे काय, मॉटलिंग म्हणजे काय आणि ॲब्सिशन म्हणजे काय. तर आता बघा आपण हे जे पॉईंट्स घेतलेले ते तुम्हाला इथं क्लिअर करून देतो मी. हे सांगितलेले एक्सप्लेन केलेले आहे. बघा आता पहिल्या याच्यामध्ये स्टंटिंग म्हणजे काय, ग्रोथ इज रिटार्डेड. क्लोरोसिस म्हणजे काय, नॉन डेव्हलपमेंट ऑफ द क्लोरोफिल रिझल्टिंग इन येलोईंग ऑफ द लिव्स. बघा काय आहे, क्लोरोसिस म्हणजे त्या ठिकाणी नॉन डेव्हलपमेंट ऑफ द क्लोरोफिल पिगमेंट, म्हणजे त्या ठिकाणी क्लोरोफिल पिगमेंट डेव्हलप होणार नाही, अँड रिझल्टिंग इन येलोईंग ऑफ द लिव्स, आणि त्यामुळे पानं पिवळ्या रंगाची होऊन जातील. पानं कोणत्या रंगाची होतील मित्रांनो, पिवळ्या. नंतर नेक्रोसिस म्हणजे काय, लोकलाइज डेथ ऑफ द, बघ इथे हे सर्व पान जळून गेलं बघा, पण सगळं पान नाहीये, असे कॉर्नर त्या ठिकाणी जळालेले. इथं लक्षात घ्या, हे असे कॉर्नर जे ते जळालेले, याला म्हणता लोकलाइज डेथ ऑफ द टिश्यू ऑफ लिव्स. म्हणजे क्लोरोसिस मध्ये नॉन डेव्हलपमेंट ऑफ द क्लोरोफिल रिझल्टिंग येलोईंग, नेक्रोसिस मध्ये लोकलाइज डेथ ऑफ द टिश्यू ऑफ लिव्स. त्यानंतर मॉटलिंग मध्ये appearance of green and non-green patches on the leaves, appearance of green and non-green patches on the leaves मॉटलिंग मध्ये. आणि ॲब्सिशन प्रीमॅच्युअर फॉल ऑफ द फ्लॉवर्स, फ्रुट्स अँड लिव्स. तर बघा नॉन डेव्हलपमेंट ऑफ क्लोरोफिल रिझल्टिंग इन येलोईंग ऑफ लिव्स, क्लोरोसिस, लोकलाइज डेथ ऑफ द टिश्यू ऑफ लिव्स, नेक्रोसिस, मॉटलिंग, ग्रीन अँड नॉन ग्रीन पॅचेस ऑन द लिव्स आणि प्रीमॅच्युअर फॉल ऑफ द फ्लॉवर्स, फ्रुट्स अँड लिव्स. आता याच्यात हे झालेलं आपलं हे आता बाकी होतं. बघा क्लोरोसिस म्हणजे काय, मग ते इथं येईल बघा. आता येलोईंग ऑफ द लिव्स ड्यू टू ॲब्सेन्स ऑफ क्लोरोफिल. नेक्रोसिस म्हणजे काय, बघा लोकलाइज डेथ ऑफ द टिश्यू इन लिव्स. काय सांगा, लोकलाइज डेथ ऑफ द टिश्यू इन लिव्स. मॉटलिंग म्हणजे काय येईल बघा, मॉटलिंग appearance ऑफ ग्रीन अँड नॉन ग्रीन पॅचेस ऑफ द लिव्स. आणि ॲब्सिशन त्या ठिकाणी काय येईल तर बी, प्रीमॅच्युअर फॉल ऑफ द, प्रीमॅच्युअर फॉल पाहिजे इथं, प्रीमॅच्युअर फॉल ऑफ द फ्लॉवर्स, फ्रुट्स अँड लिव्स. तर करेक्ट ऑप्शन बघा 1चं सी, हे 1चं सी येलोईंग ऑफ लिव्स. नंतर 2चं ए, 2चं ए, 3चं डी, 3चं डी, 4चं बी अँड करेक्ट ऑप्शन इज सी. कोणतं करेक्ट ऑप्शन मित्रांनो, सी हे करेक्ट ऑप्शन आहे. साई भट सांगतोय की करेक्ट ऑप्शन सी आहे. माया थोरात करेक्ट ऑप्शन आहे सी. आनंद उगले त्यांनी पण करेक्ट सांगितलेलं आहे. करेक्ट ऑप्शन इज द सी, इज द करेक्ट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन. एकदा बघून घ्या, क्लोरोसिस म्हणजे काय, दॅट इज येलोईंग ऑफ लिव्स ड्यू टू ॲब्सेन्स ऑफ क्लोरोफिल. नेक्रोसिस म्हणजे काय, लोकलाइज डेथ ऑफ द टिश्यू इन लिव्स. मॉटलिंग म्हणजे काय, तर मॉटलिंग म्हणजे appearance ऑफ ग्रीन अँड नॉन ग्रीन पॅचेस ऑन लिव्स. आणि ॲब्सिशन म्हणजे काय, प्रीमॅच्युअर फॉल ऑफ द, प्रीमॅच्युअर फॉल ऑफ द लिव्स, फ्रुट्स अँड फ्लॉवर्स. तर करेक्ट ऑप्शन आलं सी इज द करेक्ट ऑप्शन. कोणतं करेक्ट ऑप्शन येईल, सी. आता हाऊ मेनी ऑफ द फॉलोइंग आर मायक्रो एलिमेंट इन प्लांट मिनरल न्यूट्रिशन, झिंक, फॉस्फरस, कॉपर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, ॲल्युमिनियम, कॅल्शियम, मॅंगनीज, मॉलिब्डेनम, सल्फर, आयर्न.
आता याच्यात मायक्रो MICRO, तर हे तुम्हाला पाठ पाहिजे. आपण घेतलेले मायक्रो आणि मॅक्रो एलिमेंट. तर कोणते कोणते येतील बघा. 5 एलिमेंट आर मायक्रो एलिमेंट, आणि ते तुम्हाला चार्टमध्ये त्या ठिकाणी लक्षात यायला पाहिजे की कोणते कोणते एलिमेंट मॅक्रो आहे आणि कोणते मायक्रो आहे. त्याचं करेक्ट ऑप्शन आहे, बघून घ्या तुम्ही 5. त्यानंतरचा पाठ घेऊ. मिनरल्स आर ॲब्झॉर्ब बाय द प्लांट इन द आयोनिक फॉर्म थ्रू डॅश डॅश रिजन ऑफ द रूट्स. कोणत्या रिजन मधून त्या ठिकाणी जे मिनरल्स आहे ते ॲब्झॉर्ब केल्या जातात. तर हे पण आपल्या लक्षात घ्यायचं आहे. जे इलॉंगेशनचा भाग असतो, म्हणजे आपल्याला माहिती आहे दॅट इज द रिजन ऑफ इलॉंगेशन. तर जे रिजन ऑफ इलॉंगेशन आहे त्या रिजन ऑफ इलॉंगेशन मध्ये मिनरलचं ॲब्झॉर्प्शन होते. लक्षात ठेवा. आपल्याला माहिती आहे रूट कॅप असतं, मेरिस्टिमॅटिक रिजन असतं, इलॉंगेशन रिजन ऑफ इलॉंगेशन असतं आणि रिजन ऑफ मॅच्युरेशन असतं. त्यापैकी करेक्ट ऑप्शन येईल दॅट इज द रिजन ऑफ इलॉंगेशन. त्यानंतर विच वन ऑफ द फॉलोइंग एलिमेंट इज रिक्वायर्ड मेनली इन द लीव्ज अँड सीड. तर लीव्ज आणि सीड यांच्यामध्ये कोणतं एलिमेंट त्या ठिकाणी लागेल जास्त करून. विच वन ऑफ द फॉलोइंग एलिमेंट इज रिक्वायर्ड मेनली इन लीव्ज अँड सीड्स. तर आता हे जे प्रॉपर्टीज आपण बघितलेले आहे त्यामध्ये तुम्हाला हे लक्षात पाहिजे. तर करेक्ट ऑप्शन आहे बोरॉन. त्यानंतरचा पार्ट. विच वन ऑफ द फॉलोइंग प्रेझेंट इन प्लांट इज मिनरल इन ओरिजिन. कोणतं एलिमेंट आहे ओरिजिनचं मिनरलचं, म्हणजे विच वन ऑफ द फॉलोइंग प्रेझेंट इन द प्लांट इज मिनरल इन ओरिजिन. तर मग त्या ठिकाणी बघा नायट्रोजन, कारण कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन हे नॉन मिनरल आहे आणि हे जे नायट्रोजन आहे नायट्रेट्स किंवा नायट्राईटच्या फॉर्ममध्ये जमिनीतून ॲब्झॉर्ब केल्या जातं, म्हणून त्याला मिनरल इन ओरिजिन हे नाव त्या ठिकाणी दिल्या जाईल. झाडांना वातावरणातला फ्री नायट्रोजन वापरता येत नाही, त्यांना जमिनीतलाच नायट्रोजन चालतो आणि तो पण फ्री नाही चालत, तो चालतो नायट्रेट्स किंवा नायट्राईटच्या फॉर्ममध्ये, म्हणून त्या ठिकाणी करेक्ट ऑप्शन येतं आहे डी. देन नायट्रोजन सायकल विथ द हेल्प ऑफ फ्लो चार्ट. तर आता नायट्रोजन सायकल आपल्याला बघायची आहे. तर ही नायट्रोजन सायकल आहे. द सायक्लिक मुवमेंट ऑफ नायट्रोजन फ्रॉम एअर टू ऑर्गॅनिझम. सांगा हवेमधला नायट्रोजन कुठे येतो ऑर्गॅनिझम कडे, आणि जेव्हा ऑर्गॅनिझमची डेथ होते तेव्हा ऑर्गॅनिझम मधला नायट्रोजन हवेत जातो, आणि याला म्हणता सायक्लिक मुवमेंट ऑफ द नायट्रोजन ऑर कॉल्ड नायट्रोजन सायकल. बघा काय येईल. द सायक्लिक मुवमेंट ऑफ द नायट्रोजन फ्रॉम एअर टू ऑर्गॅनिझम थ्रू द सॉइल अँड बॅक टू द environment is called nitrogen cycle. परत एकदा बघा. the cyclic movement of nitrogen from air to organism through soil and back to the environment is called nitrogen cycle. हवेतला नायट्रोजन जमिनीत जाईल, जमीन त्याला जमिनीमधून रूट्स त्याला ॲब्झॉर्ब करतील, पूर्ण झाडामध्ये पसरून टाकतील. म्हणजे सांगा नायट्रोजन कुठे गेला हवेतून ऑर्गॅनिझम मध्ये, आणि नंतर जेव्हा झाडाची किंवा ॲनिमलची डेथ होईल तेव्हा तो नायट्रोजन परत त्या ठिकाणी कुठे निघून जाईल मित्रांनो, वातावरणामध्ये निघून जाईल. तर याला म्हणता नायट्रोजन सायकल. याला काय नाव द्यायचं आहे नायट्रोजन सायकल. प्लांट नीड नायट्रोजन इन द रिएक्टिव्ह फॉर्म युजली
नायट्रेट फॉर्म. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की हवेमध्ये तर खूप सारा नायट्रोजन आहे. सगळ्यात जास्त प्रमाण कोणाचं हवेमध्ये? नायट्रोजनचं. पण तो नायट्रोजन झाडांना ऍब्झॉर्ब करता येत नाही मित्रांनो. तो नायट्रोजन झाडांना ऍब्झॉर्ब करता येत नाही. त्यांना कोणता नायट्रोजन लागतो? तर नायट्रेटच्या स्वरूपातला किंवा नायट्रेटच्या स्वरूपातला किंवा रिॲक्टिव्ह कंबाईन फॉर्म मधला नायट्रोजन त्यांना लागतो. युजली इट इज नायट्रेट आयन. तर आता बघा या ठिकाणी ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन आहे. ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन त्याचं त्या ठिकाणी आता बघा नायट्रोजन इज अ लिमिटिंग न्यूट्रिएंट इन द ॲग्रिकल्चरल इकोसिस्टीम. लक्षात घ्या नायट्रोजनला काय म्हणता? लिमिटिंग न्यूट्रिएंट म्हणता. नायट्रोजन का बरं? तो फ्री स्वरूपात चालत नाही म्हणून तो कमी प्रमाणात भेटतो. लिमिटिंग न्यूट्रिएंट आहे इन ॲग्रिकल्चरल इकोसिस्टीम. आता सांगा वातावरणामध्ये नायट्रोजन असतो आणि तो नायट्रोजन झाडांना डायरेक्ट चालत नाही. त्याला पहिल्यांदा कशात कन्वर्ट करावं लागतं? नायट्रेटमध्ये. आणि वातावरणातल्या फ्री नायट्रोजनला नायट्रेटमध्ये कन्वर्ट करण्याच्या प्रक्रियेला म्हणता नायट्रोजन फिक्सेशन. वातावरणामध्ये जो फ्री नायट्रोजन आहे त्या नायट्रोजनला नायट्रेटमध्ये कन्वर्ट करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणायचं? तर नायट्रोजन फिक्सेशन. बघा कन्वर्जन ऑफ फ्री नायट्रोजन ऑफ द ॲटमॉस्फिअर इनटू नायट्रोजनस सॉल्ट टू मेक इट अवेलेबल फॉर द प्लॅन्ट इज कॉल्ड नायट्रोजन फिक्सेशन. पुन्हा एकदा बघा मित्रांनो कन्वर्जन ऑफ फ्री नायट्रोजन ऑफ द ॲटमॉस्फिअर इनटू नायट्रोजनस सॉल्ट टू मेक इट अवेलेबल फॉर द प्लॅन्ट्स इज कॉल्ड नायट्रोजन फिक्सेशन. पुन्हा एकदा कन्वर्जन ऑफ फ्री नायट्रोजन ऑफ द ॲटमॉस्फिअर इनटू नायट्रोजनस सॉल्ट म्हणजे NO2 किंवा NO3. आणि सांगा जर फ्री नायट्रोजन NO2 किंवा NO3 मध्ये बदलला देन ओनली इट बिकम्स अवेलेबल फॉर द प्लॅन्ट. त्याच वेळेस तो प्लॅन्टला उपलब्ध होईल. टू मेक इट अवेलेबल फॉर द प्लॅन्ट इज कॉल्ड नायट्रोजन फिक्सेशन. इट इज ऑफ टू टाईप. पहिलं फिजिकल नायट्रोजन फिक्सेशन. बघा ड्यू टू लाइटनिंग विजा चमकल्यामुळे काय होतं? बघा विजा चमकल्यामुळे N2 आणि O2 एकत्र येतात. कोण कोण एकत्र येतात? N2 आणि O2 एकत्र येतात लाइटनिंग मध्ये आणि काय तयार करता? ट्वाइस NO. काय तयार करता? ट्वाइस NO. नंतर ट्वाइस NO रिॲक्ट विथ O2 टू गिव्ह NO2. बॅलन्स नाहीये. फक्त काय तयार होतं ते लक्षात घ्या. N2 O2 एकत्र आले वीज चमकल्यामुळे NO तयार झालं. NO O2 वर रिॲक्ट झालं NO2 तयार झालं. NO2 पावसाच्या पाण्यावर रिॲक्ट झालं HNO3 तयार केलं. HNO3 कोणावर रिॲक्ट झालं? कॅल्शियम किंवा पोटॅशियम बरोबर आणि नायट्रेट तयार झालं म्हणजे कॅल्शियम नायट्रेट किंवा पोटॅशियम नायट्रेट. आणि ते मग पावसाच्या पाण्याबरोबर काय होईल? जमिनीवर येईल आणि जमिनीच्या आतमध्ये विरघळून जाईल आणि मग रूट्स त्याला ऍब्झॉर्ब करतील. त्याला कोण ऍब्झॉर्ब करेल मित्रांनो? रूट्स. नाऊ इंडस्ट्रियल नायट्रोजन फिक्सेशन. तर हेबर्स बॉश प्रोसेस मध्ये ही लॅबमध्ये किंवा इंडस्ट्रीज मध्ये केल्या जाणारी प्रोसेस आहे. N2 आणि थ्राईस H2 एकत्र येतील आणि 450 डिग्री सेल्सिअस आणि 200 ॲटमॉस्फेरिक प्रेशरला ट्वाइस NH3 तयार करतील. NH3 इज देन कन्वर्टेड इनटू युरिया आणि NH3 नंतर कशात कन्वर्ट होईल? युरियामध्ये. ते झालं इंडस्ट्रियल. पहिलं झालं लाइटनिंग मुळे. दुसरं झालं इंडस्ट्रियल नायट्रोजन फिक्सेशन. तिसरं आहे बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. म्हणजे काय? काही प्रकारचे बॅक्टेरिया असतात मित्रांनो की जे काय करता? वातावरणामधला नायट्रोजन जो आहे फ्री नायट्रोजन तो ऍब्झॉर्ब करता आणि त्याला नायट्रेट मध्ये कन्वर्ट करतात. तर यांना म्हणता त्या ठिकाणी बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. काय नाव द्यायचंय सांगा? बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. बघा इथं इट इज कॅरिड आउट बाय द प्रोकॅरियोट्स. कोण करतंय सांगायला?
prokaryote called as a nitrogen fixer or dizotrophs. It is carried out by prokaryotes called as the nitrogen fixer or disotroph. It accounts nearly 70% of the natural nitrogen fixation. साधारण 70% नायट्रोजन फिक्सेशन कुठं होतं तर त्या ठिकाणी बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे बॅक्टेरियामुळे होणार. बघा काय होतं याच्यात, नायट्रोजन फिक्सर्स आर आयदर सिम्बायोटिक और फ्री लिव्हिंग. सिम्बायोटिक म्हणजे काय सांगा, इट इज अ टाइप ऑफ असोसिएशन इन विच बोथ द पार्टनर्स आर बेनिफिटेड. म्हणजे जेव्हा दोन मेंबर एकत्र राहत आहे आणि ते एकत्र राहताना दोघांचा फायदा होतोय तर त्याला म्हणताय मित्रांनो सिम्बायोटिक असोसिएशन. आणि फ्री लिव्हिंग म्हणजे काय, एकटं राहायचं, एकत्र नाही राहायचं. तर दोन्ही प्रकारचे बॅक्टेरिया काय करू शकताय तर नायट्रोजन फिक्सिंगचं काम करू शकता. द सायनोबॅक्टेरिया फिक्स द सिग्निफिकंट अमाउंट ऑफ नायट्रोजन इन अ स्पेशलाइज्ड सेल कॉल्ड एज द हेट्रोसिस्ट. बघा सायनोबॅक्टेरिया नावाचे बॅक्टेरिया आहे ज्यांच्यामध्ये स्पेशल टाईपच्या काही सेल्स आहे, त्या सेल्सला म्हणता हेट्रोसिस्ट. काय नाव द्यायचं सांगा त्या सेल्सला, हेट्रोसिस्ट नावाचं त्या ठिकाणी सेल्स असतात आणि त्या सेल काय करू शकताय मित्रांनो नायट्रोजन फिक्सिंगचं काम करू शकता. सायनोबॅक्टेरियामध्ये असणाऱ्या हेट्रोसिस्ट नावाच्या सेल वातावरणातला फ्री नायट्रोजन ओढून घेता आणि त्याला नायट्रेट मध्ये कन्वर्ट करता आणि हे काम सायनोबॅक्टेरिया करू शकता भरपूर प्रमाणात. नायट्रोजन फिक्सेशन इज हाय एनर्जी रिक्वायरिंग प्रोसेस अँड नायट्रोजन फिक्सर यूज हे लक्षात ठेवा 16 molecules of ATP to fix each molecule of nitrogen to form ammonia. किती 16 ATP वापरता आणि तयार काय होतं ते पण लक्षात घ्या, अमोनिया. पूर्ण रिएक्शन नाही लक्षात राहणार तर लक्षात ठेवायचं की जे बॅक्टेरिया आहे जे नायट्रोजन फिक्सिंगचं काम करता त्याला खूप सारी एनर्जी लागते आणि साधारण किती तर 16 ATP मॉलिक्यूल लागता N2 चा एक मॉलिक्यूल अमोनिया मध्ये कन्वर्ट करण्याकरता. अँड अमोनिया इज देन कन्वर्टेड इनटू अमायनो ऍसिड आणि मग तो अमोनिया कशात कन्वर्ट होतो मित्रांनो अमायनो ऍसिड्स मध्ये. तर आता दोन बघू, सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशन. सिम्बायोटिक सॉइल बॅक्टेरियम नाव लक्षात घ्या, रायझोबियम फॉर्म्स रूट नोड्यूल. बघा हे समजा रायझोबियम नावाचे जे बॅक्टेरिया आहे ते काय करता झाडांच्या रूट्स मध्ये राहतात हे असं आणि असं गाठी तयार करता, याला म्हणता रूट्स मध्ये राहू ना. हे बाकीचं झाड आहे हे रूट्स आहे, रूट्स मध्ये काय तयार करतील गाठी, याला म्हणता रूट नोड्यूल्स. आणि ह्या रूट नोड्यूल्स मध्ये ते राहतील आणि वातावरणातला नायट्रोजन ऍब्झॉर्ब करतील आणि नायट्रेट मध्ये कन्वर्ट करतील आणि झाडाला देतील आणि झाड त्याच्या बदल्यात त्यांना राहण्याकरता जागा देईल. याचा अर्थ काय झाला मित्रांनो, बोथ द पार्टनर्स आर बेनिफिटेड. याचा अर्थ असा झाला की दोन्ही पार्टनर फायद्यात आहे. लक्षात आलं का, बोथ द पार्टनर्स आर बेनिफिटेड. मग काय येईल, सिम्बायोटिक सॉइल बॅक्टेरियम रायझोबियम फॉर्म रूट नोड्यूल्स इन द प्लांट ऑफ फॅमिली. हे पण लक्षात घ्या फॅबॅसी. फॅबॅसी म्हणजे फॅमिलीचं नाव आहे. बीन्स, ग्रॅम, ग्राउंडनट ह्या झाडामध्ये ह्या प्रकारचं फिक्सेशन होतं. सांगा बरं रायझोबियम कुठे राहता झाडांच्या रूट्स मध्ये आणि काय तयार करता नोड्यूल्स आणि काय फिक्स करता फ्री नायट्रोजनला नायट्रेट मध्ये कन्वर्ट करून त्याला कोणाकडे देता रूट्स कडे आणि रूट्स त्याच्या बदल्यात त्याला राहण्याची जागा देता. मीन्स बोथ द पार्टनर्स आर benefited. Therefore, such type of nitrogen fixing is called symbiotic N2 fixation. काय नाव द्यायचं याला, symbiotic N2 fixation. मग symbiotic soil bacterium rhizobium forms the root nodules
in the plant of family Fabaceae, beans, gram, groundnut. Now nitrification. Next concept कोणती येईल सांगा? Nitrification. Most of the soil bacteria participate in converting ammonia into nitrate. जे जमिनीमध्ये राहणारे बॅक्टेरिया आहे जे काय करतात सांगा? अमोनियाला नायट्रेट्स मध्ये कन्वर्ट करता. अँड दिस इन्व्हॉल्व 2 स्टेप परफॉर्म बाय द डिफरंट टाइप्स ऑफ बॅक्टेरिया. बघा आता सॉइल बॅक्टेरियम कोणते? नायट्रोसोमोनस आणि नायट्रोसोकोकस. लक्षात घ्या, नायट्रोसोमोनस आणि नायट्रोसोकोकस एक्सेट्रा कन्वर्ट द अमोनिया इनटू नायट्रोजन डायऑक्साइड. 2 स्टेप आहे बघा. पहिल्यांदा जे नायट्रोसोमोनस किंवा नायट्रोसोकोकस नावाचे बॅक्टेरिया आहे जे अमोनियाला कशात, पहिले पॉइंट लक्षात घ्या, नायट्रिफिकेशन म्हणजे काय? कन्व्हर्जन ऑफ अमोनिया इनटू नायट्रेट. आणि हे कोण करतं? सॉइल बॅक्टेरिया. किती स्टेप मध्ये? 2 स्टेप मध्ये. त्यातली कोणती स्टेप बघितली आपण? पहिली स्टेप. त्या ठिकाणी बघतोय तर पहिल्या स्टेपमध्ये सॉइल बॅक्टेरियम कोणते? नायट्रोसोमोनस आणि नायट्रोसोकोकस. हे काय करता? अमोनियाला नायट्रोजन डायऑक्साइड मध्ये म्हणजे नायट्राइट मध्ये कन्वर्ट करता. ही झाली पहिली स्टेप. HNO2 तयार होतं. HNO3 नाही, काय तयार होतं? HNO2. नंतर जे सॉइल बॅक्टेरियम आहे नायट्रोबॅक्टर. कोणते सॉइल बॅक्टेरियम सांगा? नायट्रोबॅक्टर. हे नायट्राइटला, कोणाला? नायट्राइटला कशात कन्वर्ट करता? नायट्रेट मध्ये कन्वर्ट करता. नायट्राइटला कशात कन्वर्ट करता? नायट्रेट मध्ये कन्वर्ट करता. आणि दीज बॅक्टेरिया आर कॉल्ड केमोॲटोट्रॉप्स. आणि हे जे बॅक्टेरिया आहे हे केमिकल एनर्जीचा वापर करून स्वतःचं फूड तयार करता, म्हणून त्यांना किंवा केमोॲटोट्रॉप्स हे नाव दिलं जातं. अशा 2 स्टेप मध्ये सांगा बॅक्टेरिया, 2 प्रकारचे बॅक्टेरिया. पहिल्यांदा नायट्रोसोमोनस आणि नायट्रोसोकॉकस अमोनियाला नायट्राइट मध्ये कन्वर्ट करतात. नंतर ते जे नायट्राइट आहे HNO2 त्याला नायट्रोबॅक्टर नावाचे बॅक्टेरिया HNO3 मध्ये कन्वर्ट करतात. आणि यांना नाव दिलं जातं केमोॲटोट्रॉप्स. काय नाव द्यायचंय त्यांना? केमोॲटोट्रॉप्स. नाव नायट्रोजन ॲसिमिलेशन. इन सॉइल नायट्रोजन इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ नायट्रेट और नायट्राइट. जमिनीमध्ये नायट्रोजन कोणत्या फॉर्म मध्ये असतो? एक तर नायट्रेटच्या फॉर्म मध्ये किंवा नायट्राइटच्या फॉर्म मध्ये किंवा अमोनियाच्या फॉर्म मध्ये. सांगा मग इट इज ऍब्झॉर्ब बाय द ग्रीन प्लांट. ग्रीन प्लांट रूट्सच्या मदतीने त्याला ऍब्झॉर्ब करता अँड कन्व्हर्टेड टू नायट्रोजनस ऑर्गॅनिक कंपाऊंड. आणि त्याला कशात कन्वर्ट करता मित्रांनो? नायट्रोजनस ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे अमायनो ऍसिड, DNA एक्सेट्रा. आणि याला म्हणता नायट्रोजन ॲसिमिलेशन. म्हणजे याचा अर्थ काय सांगा? नायट्रेट, नायट्राइट्स, अमोनिया यांचं ॲब्झॉर्प्शन करून त्याचं रूपांतर अमायनो ऍसिड किंवा DNA मध्ये करण्याच्या प्रक्रियेला नायट्रोजन ॲसिमिलेशन हे नाव दिलं जातं. फ्रॉम प्लांट नायट्रोजन गोज टू ॲनिमल्स. आता मला सांगा, प्लांट मध्ये नायट्रोजन आला, अमायनो ऍसिड, प्रोटीन्स वगैरे तयार झाले, तर आता जेव्हा ॲनिमल्स ते झाडं खातात तेव्हा झाडांमधला, प्लांट मधला नायट्रोजन कुठे जातो? ॲनिमल्स कडे जातो. कोणाकडे जाईल सांगा? ॲनिमल. आता सांगा डेथ ऑफ प्लांट अँड ॲनिमल. म्हणजे जेव्हा प्लांट आणि ॲनिमलची डेथ विल व्हेरियस फंगी, ॲक्टिनोमायसेट्स अँड सम अमोनिफाईंग
बॅक्टेरिया डिकम्पोज द टिश्यू. झाडाची किंवा प्राण्याची मृत्यू झाल्यानंतर त्याच्या ज्या टिश्यूज आहे त्याला डिकम्पोज केलं जातं आणि त्याच्यापासून काय तयार केलं जातं? अमोनिया. काय केलं जातं सांगा? अमोनिया. नाव अमोनिया इज अवेलेबल फॉर अपटेक बाय प्लॅंट. आणि मग जे दुसरे झाड आहे नवीन ते हा अमोनिया काय करता? ऍब्झॉर्ब करता और अदर मायक्रो ऑर्गॅनिझम फॉर ग्रोथ. म्हणजे सांगा काय होतंय? प्रोटीन्स आहे झाडांमध्ये किंवा ॲनिमल मध्ये त्यांची डेथ झाल्यानंतर मायक्रोबियल डिकम्पोजिशन होतं, अमायनो ऍसिड्स तयार होता, अमायनो ऍसिडचं विघटन होतं आणि अमोनिया तयार होतो. आणि तो अमोनिया झाडं परत वापरू शकता स्वतःची वाढ करण्याकरता, नाही तर मग त्या ठिकाणी तो हवेमध्ये रिलीज करू शकता किंवा त्याला ब्रेक करून परत N2 तयार करू शकताय. मग डिनायट्रिफिकेशन बघा. इट इज द प्रोसेस इन विच anaerobic bacteria convert the soil nitrate back into nitrogen gas and return to the atmosphere in inert form. This is called denitrification. याला काय आणायचं सांगा? डिनायट्रिफिकेशन. थायो म्हणजे काय सांगा? जे नायट्रेट्स आहे त्या नायट्रेट्सला ब्रेक करून परत फ्री नायट्रोजन गॅस तयार करायचा, तर याला म्हणता डिनायट्रिफिकेशन. Thiobacillus species, Paracoccus species and Pseudomonas species denitrificans are the example की जे काय करू शकताय सांगा? They convert the nitrate into free nitrogen. म्हणजे नायट्रोजन फिक्सिंगच्या अपोजिट आहे काय? डिनायट्रिफिकेशन. नायट्रोजन फिक्सिंग मध्ये काय होतं? जे सायनोबॅक्टेरिया करता फ्री नायट्रोजनला नायट्रेट मध्ये कन्वर्ट केलं जातं. आणि डिनायट्रिफिकेशन मध्ये काय होतं? प्राण्याची किंवा वनस्पतीची डेथ झाली तर त्यांच्यातला नायट्रेट जमिनीत येतो. जमिनीत त्या ठिकाणी त्याचं परत नायट्रोजन काही ॲनेरोबिक बॅक्टेरिया त्याला परत नायट्रोजन गॅसमध्ये कन्वर्ट करून परत हवेमध्ये सोडून देता. याला म्हणता डिनायट्रिफिकेशन. आणि त्याचे एक्झाम्पल्स आहे थायोबॅसिलस स्पेसीज, पॅराकॉकस स्पेसीज अँड स्युडोमोनस डिनायट्रिफिकन्स. आता सेडिमेंटेशन. नायट्रेट्स ऑफ द सॉइल आर वॉश्ड अवे टू द सी और लीच डीप इन टू द अर्थ अलॉंग विथ पर्कोलेटिंग वॉटर. कधी कधी काय होतं बघा की जे नायट्रेट आहे पाण्याबरोबर समुद्रात जातात आणि समुद्रात जमा होऊन जातात किंवा पर्कोलेशन म्हणजे पाणी झिरपणं जमिनीत त्याला पर्कोलेशन म्हणतात. त्या पर्कोलेशनमुळं नायट्रेट एकदम खोल जातात जमिनीत आणि ते झाडांना उपलब्ध होत नाही. तर या प्रोसेसला म्हणता सेडिमेंटेशन. या प्रोसेसला काय आणायचं मित्रांनो? सेडिमेंटेशन हे नाव त्या ठिकाणी दिल्या जाईल. नाव द लास्ट पॉइंट अमायनो ऍसिड सिंथेसिस. तर ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की अमायनो ऍसिड्स आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द प्रोटीन. मला सांगा अमायनो ऍसिडची जी लॉंग चेन आहे AA1, AA2, AA3, तर आता ही लॉंग चेन आहे अशी AA4, तर याला म्हणता प्रोटीन. प्रोटीन आणि मध्ये जो बॉन्ड आहे तो आहे पेप्टाइड बॉन्ड. आणि असे बरेच असतील तर त्याला म्हणता पॉलीपेप्टाइड. काय नाव द्यायचंय सांगा त्याला? पॉलीपेप्टाइड हे नाव त्या ठिकाणी दिल्या जाईल. तर काय येईल मग? अमायनो ऍसिड्स आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द प्रोटीन्स. अमायनो ऍसिड हे काय आहे? बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द प्रोटीन. अमायनो ऍसिड्स आर सिंथेसाइज थ्रू. वेगवेगळ्या पद्धतीने अमायनो ऍसिड्स तयार केल्या जातात. कोणत्या कोणत्या आहे बघा? रिडक्टिव्ह ॲमिनेशन. रिडक्टिव्ह अमोनिया रिॲक्ट विथ अल्फा कीटोग्लुटॅरिक ऍसिड टू फॉर्म अमायनो ऍसिड ग्लुटॅमिक ऍसिड और ग्लुटामेट. बघा काय आहे? अमोनिया रिॲक्ट विथ अल्फा कीटो ग्लुटॅरिक ऍसिड टू फॉर्म अमायनो ऍसिड ग्लुटॅमिक ऍसिड. तर हे एक झालं. याला म्हणता रिडक्टिव्ह ॲमिनेशन. सांगा बरं रिडक्टिव्ह ॲमिनेशन मध्ये काय होतं? अमोनिया रिॲक्ट विथ अल्फा कीटो ग्लुटॅरिक ऍसिड
ammonia react with alpha ketogluteric acid to form amino acid glutamic acid. Then transamination. तर amino group of one amino acid is transferred to keto position of other carboxylic acid. बघा काय, amino group of one amino acid is transferred to keto position of the other carboxylic acid. Glutamic acid plus oxaloacetic acid in presence of glutamate aspartate or amino transferase gives alpha ketogluteric acid or plus aspartic acid. आणि amides are the amino acid having two amino group. काय बघा, amides are the amino acids having two amino group. Extra amino group is attached to acidic group in presence of ATP. काय लक्षात घ्यायचे बघा, amides are those amino acid which are having two amino group. ज्यांच्यामध्ये दोन अमायनो ग्रुप आहे अशा त्या ठिकाणी अमायनो ऍसिड्सला म्हणता अमाइड्स. एक्स्ट्रा अमायनो ग्रुप कुठे अटॅच होतो, अटॅच टू ऍसिडिक ग्रुप दॅट इज COOH in presence of ATP. Glutamic acid and aspartic acid take part in amide formation. कोण सांगा, ग्लुटॅमिक ऍसिड आणि aspartic acid takes part in amide formation. Glutamic acid आणि aspartic acid they take part in the amide formation. तर काही क्वेश्चन्स त्या ठिकाणी बघा बरं. ड्युरिंग नायट्रिफिकेशन इन द प्लांट the nitrate is converted into nitrate by. बघा आताच झालंय, ड्युरिंग नायट्रिफिकेशन इन प्लांट नायट्राइट इज कन्वर्टेड इनटू नायट्रेट बाय. कोण आहे जे नायट्राइटला नायट्रेट मध्ये कन्वर्ट करते, हे नायट्राइट आहे आणि हे नायट्रेट आहे. बघू आपण. बघा हे नायट्रिफिकेशन आहे. नायट्रिफिकेशन दोन स्टेप मध्ये होतं. पहिल्या स्टेप मध्ये नायट्रोसोमोनस आणि नायट्रोसोकॉकस नावाचे बॅक्टेरिया काय तयार करता, नायट्राइट. ही झाली पहिली स्टेप. पहिल्या स्टेप मध्ये काय तयार होतंय मित्रांनो, नायट्राइट तयार होतंय. आणि आता त्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे तो आहे की नायट्रिफिकेशन मध्ये सांगा, कोणत्या प्रोसेस मध्ये, नायट्रिफिकेशन मध्ये कोणते बॅक्टेरिया हे नायट्राइटला म्हणजे HNO2 ला HNO3 मध्ये कन्वर्ट करता. तर उत्तर काय येईल सांगा, नायट्रोबॅक्टर. कोण उत्तर येते सांगा, नायट्रोबॅक्टर. बघा बरं मग कोणतं ऑप्शन येतंय बघा. ड्युरिंग नायट्रिफिकेशन त्यात दोन स्टेप आहे. पहिली स्टेप आहे त्याच्यात नायट्राइट तयार होता आणि दुसऱ्या स्टेप मध्ये नायट्राइटचं कन्व्हर्जन नायट्रेट मध्ये होतं. तर कोणतं ऑप्शन येईल सांगा. सुमित मोरे सांगतोय बी ऑप्शन. अजून सुमित मोरे बी ऑप्शन करेक्ट आहे. बाकीचे तर करेक्ट ऑप्शन आलं नायट्रोबॅक्टर. करेक्ट ऑप्शन कोणतं आहे, नायट्रोबॅक्टर, बी ऑप्शन. नेक्स्ट बघा बरं. नायट्रेट्स ऑफ द सॉइल आर ऑल्सो लीच डीप इन टू द अर्थ बाय डॅश डॅश. कोणत्या प्रोसेसनी नायट्रेट हे जमिनीमध्ये एकदम खोलवर जाता किंवा त्या जाण्याच्या प्रोसेसला काय नाव आहे सांगा पटकन. आत्ताच झालेले पर्कोलेशन किंवा समुद्रात जाणं आणि लीच डीप म्हणजे एकदम जमिनीत खोलवर जाणं, त्याला काय नाव दिलं होतं आत्ताच आपण बघितलेलं आहे. सांगा पटकन. आनंद उगले बरोबर आहे. अजून सांगा. माया थोरात बेटा उत्तर चुकलेलं आहे, थोडा विचार करा.
चला पटकन पटापट सांगा उत्तर. बघा, नायट्रेट जमिनीमध्ये पर्कोलेशनमुळे, पाण्याच्या पर्कोलेशनमुळे खोलवर जाणं किंवा समुद्रामध्ये खोलवर जाणं याला म्हणता सेडिमेंटेशन. काय नाव द्यायचंय सांगा याला? सेडिमेंटेशन हे नाव त्या ठिकाणी दिलं जाईल. नायट्रेट्स ऑफ द सॉइल आर ऑल्सो लीच डीप इन टू द अर्थ बाय सेडिमेंटेशन. द करेक्ट आन्सर इज डी ऑप्शन. करेक्ट ऑप्शन कोणतं आहे? डी. प्रतीक्षा काळे, डी इज द करेक्ट ऑप्शन. व्हेरी गुड. नेक्स्ट, nitrogen required for agricultural ecosystem exists as nitrogen atom and the bond between these atoms. सांगा, nitrogen required for agricultural ecosystem exists as nitrogen atoms and the bond between these atoms is dash dash कोव्हॅलंट बॉन्ड. सांगा कोणता आहे? नायट्रोजन मध्ये कोणता बॉन्ड असतो? असा असतो नायट्रोजन. म्हणजे कोणता बॉन्ड येईल बघा, आणि तो पण ऑप्शन येईल सी इज द करेक्ट ऑप्शन, अ स्ट्रॉंग ट्रिपल बॉन्ड. नायट्रोजन हा इनर्ट आहे, कारण त्यातले जे तिन्ही बॉन्ड आहे हे स्ट्रॉंग स्वरूपाचे, लवकर ब्रेक होत नाही. तर करेक्ट ऑप्शन आलं सी इज द करेक्ट ऑप्शन. माया थोरात, सी करेक्ट ऑप्शन. आनंद उगले, सी इज द करेक्ट ऑप्शन. अमोनिया प्रोव्हाइडेड टू द क्रॉप प्लांट इन द फॉर्म ऑफ युरिया इज इंडस्ट्रियली फिक्स्ड बाय. आताच आपण बघितलं की इंडस्ट्रियल कोणती प्रोसेस आहे, काय नाव होतं त्याचं की ज्याने अमोनिया तयार केला जातो? आत्ताच झाले बघा, एकदम स्टार्टिंगला आपण बघितलं. कोणती प्रोसेस आहे? पटकन सांगा. क्विक क्विक क्विक. तर आत्ताच जागी झालेलं आपलं हेबर्स बॉश प्रोसेस. क्वेश्चन नंबर 50चा आन्सर काय येईल? हेबर्स बॉश प्रोसेस. तर करेक्ट ऑप्शन आलं ए. त्यानंतर नाही, आता हे नाहीये किंवा बघा, गिवन बिलो आर द टू रिएक्शन इन प्लांट अल्फा कीटोग्लुटेरिक ऍसिड प्लस कोएन्झाइम ए gives succinyl coenzyme A plus CO2 and reaction 2A alpha ketogluteric acid plus NH4 plus NADPH2 glutamic acid. The reaction 1 is a step in Krebs cycle. बरोबर आहे. रिएक्शन 1 ही क्रेब्स सायकलची स्टेप आहे आणि रिएक्शन 2 काय विचारलेलं आहे? तर ही जी प्रोसेस आहे आत्ताच आपण बघितलेलं आहे रिडक्टिव्ह ॲमिनेशन. जी प्रोसेस आहे ती कोणती सांगा? इट इज द रिडक्टिव्ह ॲमिनेशन. आत्ता घेतलेलं बघा, तुम्हाला दाखवून देतो वाटल्यास. काय बघा, अल्फा कीटोग्लुटेरिक ऍसिड इज कन्व्हर्टेड इन टू ग्लुटॅमिक ऍसिड. तर बघा याच्यात
अल्फा कीटोग्लुटॅरिक ऍसिड इज कन्व्हर्टेड इनटू ग्लुटॅमिक ऍसिड इज अ रिडक्टिव्ह ॲमिनेशन. कोणती प्रोसेस सांगा? रिडक्टिव्ह ॲमिनेशन नावाची प्रोसेस आहे. म्हणजे त्याचं करेक्ट आन्सर येईल रिडक्टिव्ह ॲमिनेशन. कोणतं असेल सांगा? रिडक्टिव्ह ॲमिनेशन. तर करेक्ट ऑप्शन आलं बी इज द करेक्ट ऑप्शन. विच ऑफ द फॉलोइंग इज अ डिनायट्रिफिकेशन किंवा डिनायट्रिफाईंग बॅक्टेरिया. बघा दिलेल्या याच्यात कोणते बॅक्टेरिया हे डिनायट्रिफाईंग बॅक्टेरिया आहे. तर बघा आपण पहिल्या याच्यात पुन्हा एकदा याच्यात बघू आपण. शेवटचा पॉइंट आहे बघा हा डिनायट्रिफिकेशन. तर बघा बरं कोण आहे काय बरं? जे ॲनेरोबिक बॅक्टेरिया आहे जे काय करता नायट्रेटला जमिनीमध्ये असणाऱ्या नायट्रेटला फ्री नायट्रोजन गॅसमध्ये कन्वर्ट करता. तर त्याला म्हणता डिनायट्रिफिकेशन. आणि कोण कोण आहे ते करणारे? थायोबॅसिलस स्पेसिस, पॅराकॉकस स्पेसिस आणि स्युडोमोनस डिनायट्रिफिकेस. बघा बरं मग याच्यात कोणतं आहे? याच्यात कोणतं येईल? तर पॅराकोकस. ऑप्शन आलं बी. डिनायट्रिफिकेशन मध्ये जे थायोबॅसिलस बघितलं, स्युडोमोनस बघितलं आणि पॅराकॉकस. तर बाकीचे नाही पण पॅराकॉकस इथं आहे. तर क्वेश्चन नंबर 52चं आन्सर येईल पॅराकॉकस. बी इज द करेक्ट ऑप्शन. त्यानंतर प्लांट युजली ॲब्झॉर्ब नायट्रोजन इन द फॉर्म ऑफ नायट्रेट बिकॉज नायट्रोजन इज बघा प्लांट युजली ॲब्झॉर्ब नायट्रोजन इन द फॉर्म ऑफ नायट्रेट बिकॉज नायट्रोजन इज. तर आता याच्यामध्ये बघा हा येईल मला वाटतं हे नाही येणार. हॅज अ स्ट्रॉंग ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड. एकदम ऍक्च्युअल तो इनर्ट आहे पूर्ण आणि त्याच्यामध्ये स्ट्रॉंग ट्रिपल बॉन्ड आहे आणि त्यामुळे त्याला डायरेक्ट ॲब्झॉर्ब नाही करता येत. तर त्याला कोणत्या फॉर्ममध्ये ॲब्झॉर्ब करावं लागतं? नायट्रेटच्या फॉर्ममध्ये ॲब्झॉर्ब करावं लागतं. तर सी ने येणार ऑप्शन डी अ स्ट्रॉंग ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड. आता हे कोणी कोणता शोध लावलेला आहे? तर हार्मोनचा शोध म्हणजे हार्मोन्स हे नाव कोणी केलं? ऑक्झिन्स, व्हर्नलायझेशन आणि सायटोकायनिन. त्याच्यातले तुम्हाला नावं लक्षात घ्यायचे. तर आता ते सर्व मागचं पॉइंट झालेले आपले. तर बघा कोणते कोणते येतील. तर याच्यामध्ये तुम्हाला माहिती ऑक्झिन डब्ल्यू वेन त्याचं उत्तर पण झालेलं आहे. हार्मोनचं आहे. हार्मोनचं जे येईल बघा हार्मोनचं जे येईल ते वनचं बी येईल स्टर्लिंग. ऑक्झिनचं FW वेन. मग आता याच्याहून काही होतंय का ऍडजस्ट? बघा बरं वनचं बी डायरेक्टच आहे बघा. वनचं बी, 2चं ए आणि बाकी याच्यात नाहीच आहे कोणतं तसं. म्हणजे करेक्ट ऑप्शन आलं बी. व्हर्नलायझेशन सांगा कोणतं येईल? तर हे आणि सायटोकायनिनचं येईल लिथम. सायटोकायनिनचं काय येईल? लिथम. तर हे तुम्हाला नावं लक्षात ठेवावं लागतील. त्या पद्धतीने नाव लक्षात ठेवले ट्राय केला तर होऊ शकतं. पुन्हा एकदा सांगतो बघा मी. हार्मोन हे नाव कोणी कॉइन केलं? तर स्टर्लिंगनी. ऑक्झिन कोणी? नॅचरल ऑक्झिन पहिल्यांदा कोणी फाइंड आउट केले? वेंटनी. व्हर्नलायझेशन TW लायसेन्को आणि सायटोकायनिन लिथम. लक्षात ठेवायचे, पाठ करून टाकायचे. हे जे पॉइंट्स आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागतील? पाठ करावं लागतील. तर अशा प्रकारे आपले ह्या चॅप्टरचे सर्वच्या सर्व क्वेश्चन्स कंप्लीट झाले. थेरॉटिकली पण हा चॅप्टर आपला पूर्ण झाला आहे मित्रांनो. मग आता मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की बायोटेक्नॉलॉजीचा थेरॉटिकल पार्ट तुम्ही पूर्ण वाचायचा आहे. तर किती जणांनी वाचला? यस करा, कमेंट करा बरं. ज्यांनी वाचला यस म्हणून कमेंट करा. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी चॅप्टर वाचला बायोटेक्नॉलॉजी त्यांनी यस म्हणून कमेंट करा.
बी फास्ट. तेवढं तर करायला पाहिजे तुम्ही, हरकत नाही तेवढं करायला. कारण मी तुम्हाला तो व्हिडिओ पूर्ण वाचल्यापेक्षा व्हिडिओ बघितला. मी तुम्हाला यूट्यूब लिंक पाठवलेली आहे बघा. कोणी कोणी बघितला तो व्हिडिओ, पूर्ण डिटेल एक्सप्लेन केलेलं आहे. फक्त 1.5च्या स्पीडने बघायला सांगितलं होतं की जेणेकरून लवकर होईल ते. कारण आता उद्यापासून आपल्याला टेस्ट वगैरे पण चालू करायचं आहे. उद्या तर आहेच फुल सिलेबसची. पटकन आनंद उगले, माया थोरात, वैष्णवी आहेर, सांगा पटपट. कोणी कोणी व्हिडिओ बघितला? प्रतीक्षा काळे, ओके, व्हिडिओ बघितलाय सर. वैष्णवीनी पण बघितला. साई भड, यस बघितला, व्हेरी गुड. अजून बाकीचे? आनंद उगले, व्हिडिओ बघितला. समजला का? समजला का? उलट याच्यापेक्षा जास्त समजेल. कारण का हळूहळू शिकवलेलं आहे, ते एकदम स्लोली शिकवलेलं आहे, डिटेलमध्ये शिकवलेलं आहे. त्यामुळे ते समजायला काहीच अडचण येणार नाही. सगळ्यांना समजलं का? आनंद उगले म्हणतोय यस बघितला. समजला का सगळ्यांना? आनंद उगले म्हणतोय यस सर समजला मला. व्हिडिओ पूर्ण पॉइंट क्लिअर झालेले व्हिडिओमधून. बाकीच्यांना पण? वैष्णवी, प्रतीक्षा, साई समजलंय पूर्ण ते बघितल्यावर? आज संध्याकाळी काय करतो, तुम्हाला MCQ पाठवून देतो. तुम्ही चॅप्टर ऐकलेला आहे पूर्ण, MCQ सॉल्व करायचे आणि उद्याच्या लेक्चरमध्ये MCQ आपण तेवढे घेऊन टाकू. म्हणजे मग उद्या आपलं बायोलॉजीचं पोर्शन त्या ठिकाणी कंप्लीट होईल. आणि आपल्याला संध्याकाळचे जे लेक्चर्स आहे ते थांबवायचे. कारण संध्याकाळचे जे लेक्चर्स आहे ते थांबवायचे आता. कारण आपल्याला 6 ते 7 फुल सिलेबसच्या टेस्ट घ्यायच्या आहे. सगळ्याच काही आपल्याला क्लासरूममध्ये नाही घेता येणार आहे, काही ऑनलाईन पण घ्यावं लागणार आहे. उद्याची टेस्ट दोन्ही स्वरूपात राहील, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात उद्याची टेस्ट राहील. तर ती पण टेस्ट द्यायची. अभ्यास चालू आहे सर्वांचा. उद्याची टेस्ट ही पूर्ण सिलेबसवर राहील. म्हणजे जेवढा आतापर्यंत झालेला आहे तेवढा पूर्ण सिलेबस. आणि परवापासून टोटल सिलेबस. एखाद 2 चॅप्टर राहिले असतील तरी पण काय आपलं बोर्डमध्ये झालेले असं काही एकदम आंदोलन नाही चॅप्टर आपल्याला. त्यामुळे परवापासून ज्या टेस्ट राहतील त्या पूर्ण सिलेबसच्या राहतील. उद्या जेवढा पाठ झालेला आपला त्याच्याशी रिलेटेड MCQ त्या ठिकाणी येतील तुम्हाला परीक्षेकरता. आणि अभ्यास करायचा आहे सर्वांनी. बायोलॉजीचा MCQ उद्या मी एक्सप्लेन करून देईल, आन्सर सांगेल, पण व्हिडिओ तुम्हालाच बघायचा आहे तो. कारण का? कारण तेवढा वेळ 2-3 दिवस जातील जो आता आपल्याला वाचवायचा आहे. बाकीचं सकाळचे लेक्चर चालू राहतील. दुपारी अभ्यास करायचा पूर्ण वेळ, की जेणेकरून तुम्हाला 11 तारखेपासून जे पेपर चालू होत आहे त्या पेपरची चांगल्या प्रकारे योग्य प्रकारे तयारी त्या ठिकाणी करता येऊ शकेल. तर सर्वांनी चांगला अभ्यास करायचा आहे उद्याच्या टेस्टचा. आणि एक 15 मिनिटाच्या गॅपनी म्हणजे 5:30 वाजता किंवा 1-2-5 मिनिटं इकडं तिकडं फिजिक्सचं लेक्चर तुमचं स्टार्ट होईल. पाटील सरांचं फिजिक्सचं पाटील सरांचं लेक्चर एक 15 मिनिटामध्ये तुम्ही फ्रेश व्हा, चहा वगैरे पिऊन घ्या मस्त आणि परत तयार राहा पुढच्या लेक्चर करता. थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू व्हेरी मच.